कधी कधी तर असं वाटतं की आपल्या घरी फक्त 1.5 दिवसाचा गणपती काच असतो, म्हणजे कधी येतो कधी जातो काही समजतच नाही. आता बघा, कालच बाप्पा आला आणि आज लगेच चालला होता, त्यामुळे आम्ही सगळे इतके सॅड होतो की विचारू नका. मी तर सारखी बोलत होते की नका नेऊ बाप्पाला, पण त्याला पण त्याच्या घरी जायलाच पाहिजे ना, म्हणून मग त्याला सगळ्यांनी थाटामाटात वाजवत नेलं. नदीवर गेल्यानंतर आम्ही मस्तपैकी बाप्पाची आधी आरती वगैरे करून घेतली आणि आरती केल्यानंतर मग सर्वांनी डान्स केला. त्यानंतर मी पण थोडा डान्स केली, कारण मम्मा म्हणलं की आपली गणपती बाप्पा मस्त हॅपी हॅपी गेले पाहिजे ना, मग सॅड नको राहू. आणि इथे बघा माझी आई बघा कसे ढुमके मारते ए. त्यानंतर मग सगळ्यांनी मस्तपैकी गरबा वगैरे पण खेळला आहे. आणि मग आली सगळ्यात कठीण गोष्ट, म्हणजेच बाप्पाला बाय बाय करण्याची. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत मग मी त्याला बाय बाय केला आणि घरी आले. आणि बघा घर ना बाप्पा गेलो पूर्ण शांत वाटत होतं, एकदम काहीच कालवा नाही वगैरे. त्यानंतर प्रगतीचा रात्री बर्थडे सेलिब्रेशन करायचा होता, म्हणून पारंपरिक पद्धतीने तिला ओवायला आणि मस्तपैकी केक वगैरे कट केला. त्यानंतर मम्मीने सर्वांसाठी पुलाव बनवला होता, ज्याची रेसिपी मी ऑलरेडी टाकली, तर नक्की जाऊन बघा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.